ही होर्मुझची खाडी बंद केली तर ओपेक कंट्रीज म्हणजे तेल उत्पादक आणि निर्यातदार देश यांच्यावरच परिणाम होणार नाहीये, तर होर्मुझची खाडी इराणने बंद केली तर तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे। कारण होर्मुझची खाडी बंद झालीच तर पेट्रोल आणि डिझेलसह आपल्या रोजच्या जीवनातल्या भाज्या आणि डाळी सुद्धा महागू शकतील। त्यामुळे एकीकडे महागाई प्रचंड वाढण्याची भीती आहे, तर दुसरीकडे भारताचा इराण आणि इस्रायलशी जो व्यापार सुरू आहे तो सुद्धा धोक्यात येईल। मात्र हे संकट येईल याची कल्पना असल्यानंच भारत आधीपासूनच सावध होता। त्यामुळे ज्यावेळी सगळ्या जगाला या होर्मुझची खाडी बंद होण्याची धास्ती आहे, त्याचवेळी भारताने मात्र एक युक्ती केली आहे। होर्मुझची खाडी बंद, जगभरात तेलाचा तुटवडा। इराण इस्रायल संघर्षाला तेलाचा तडका, जगभरात महागाईचा उडणार भडका। इस्रायल आणि इराणचा संघर्ष तीव्र झालाय। आधीच इरेला पेटलेल्या दोन देशांच्या युद्धात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे। त्यामुळेच हा संघर्ष कमी होण्याऐवजी आणखी चिघळेल अशी चिन्ह आहेत। कच्च्या तेलाची वाहतूक ज्या भागातून होते त्या होर्मुझ खाडीचा काही भाग इराणच्या ताब्यात आहे। त्यामुळेच इराणने ही खाडी तेलाच्या वाहतुकीसाठी बंद केली तर संपूर्ण जगात कच्चं तेल महागणार आहे। साहजिकच त्याचा परिणाम भारतावर होणार आहे। कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या की महागाईचं चक्र सुरू होतं। कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला की त्याच्या किमती वाढतात। कच्चं तेल महागलं की पेट्रोल डिझेल महागतं। पेट्रोल डिझेल महागलं की वस्तू भाजीपाला सगळ्याचीच वाहतूक महागते। परिणामी भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती वाढतात। तेल आणि गॅसवर ज्या टॅक्सी रिक्षासारख्या सेवा अवलंबून आहेत त्यांचा खर्च वाढतो आणि या सेवाही महागतात। जगामध्ये युद्धामुळे अनिश्चितता निर्माण झाली की सोन्यामधली गुंतवणूक सुरक्षित समजली जाते। त्यामुळे सोन्याच्या किमतीही वाढतात। यूएई कडनं जे तेल आणि एलएनजी आयात करतो त्यापैकी ऑलमोस्ट 60% हे होर्मुझच्या समुद्रधुनीमधनं येतं। जर त्यावरती इराणने निर्बंध आणले तर जी एकूण तेलाची पुरवठा साखळी आहे ती पूर्णपणे विस्कळीत होऊन जाईल आणि ती जर विस्कळीत झाली तर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये वाढतील। जेव्हा इस्रायल आणि इराण मधला संघर्ष सुरू झाला 13 जूनला, तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती प्रति बॅरल या $68 होत्या, त्या वाढून आता $78 पर्यंत गेल्यात। आणि जर होर्मुझच्या समुद्रधुनीवरती इराणने निर्बंध आणले तर तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेमध्ये $100 पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा परिणाम संपूर्ण जगावरती होईल, महागाई वाढण्यावरती होईल। या सगळ्या दरवाढीचा अर्थात भारतावरही परिणाम होणार आहे। दुसरीकडे भारताचे इस्रायल आणि इराण दोघांशी व्यापारी संबंध आहेत। इराण इस्रायलच्या संघर्षामुळे या व्यापारावरही परिणाम होणार आहे। भारताने गेल्या वर्षी इराणला $1.24 अब्ज निर्यात केली होती, तर भारताने इस्रायलला गेल्या वर्षी $2.15 अब्ज निर्यात केली। इराणकडून $441.9 दशलक्ष भारताने आयात केली, तर इस्रायलकडून $1.61 अब्ज आयात भारताने केली। भारत इराणला बासमती तांदूळ, चहा, साखर, फळं, औषधं आणि डाळींची निर्यात करतो, तर भारत इस्रायलला मोती आणि मौल्यवान खडे, केमिकल्स, खनिज उत्पादनं, मशिनरी, प्लास्टिक आणि कपड्यांची निर्यात करतो। भारत इराणकडून मिथेनॉल, खारीक, सफरचंद, बदाम आणि केमिकल्सची आयात करतो, तर भारत इस्रायलकडून केमिकल्स आणि फर्टिलायझर उत्पादनं, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आणि संरक्षण मशीन्स आयात करतो। इराण इस्रायलचा संघर्ष वाढल्यानं या व्यापारावर वाईट परिणाम होणार आहे। मात्र भारत कच्च्या तेलाबाबतीत मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे। इराण होर्मुझची खाडी बंद करणार आणि जगभरात तेलाची कोंडी होणार याच्या चिंतेत अख्खं जग आहे। कारण तेलाची जवळपास 20% वाहतूक याच होर्मुझच्या खाडीतून होते। होर्मुझची खाडी इराणनं बंद केली तर सगळ्या जगात तेलाचा तुटवडा निर्माण होणार आहे। भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताला रोज जवळपास 50 लाख बॅरल एवढं कच्चं तेल लागतं। भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे। भारतामध्ये 85% जास्त तेल आयात केलं जातं। इराक, रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमधून भारत कच्चं तेल आयात करतो। इराणनं होर्मुझची खाडी बंद केलीच तर तेल आयातदार देशांसमोर मोठं संकट उभं ठाकणार आहे। भारतानं मात्र इराण इस्रायल संघर्षाचे ढग दिसताच या संकटाशी 2 हात करण्याची तयारी केली होती। म्हणूनच भारतानं रशियामधून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे। भारतानं मिडल ईस्ट ऐवजी रशिया आणि अमेरिकेकडून तेलाची आयात वाढवली आहे। भारत सध्याच्या घडीला रशियाकडून रोज 20 लाख बॅरल्सपेक्षा जास्त कच्चं तेल आयात करतोय। भारतानं रशियाकडून आयात केलेली आतापर्यंतची ही सर्वोच्च तेल आयात आहे।
इस्रायल इराण संघर्षाचा अंदाज घेत मे महिन्यापासूनच भारतानं रशियाकडून तेल आयात वाढवली। सध्या भारताच्या गरजेच्या 35% तेलाचा पुरवठा रशियाकडून होतोय। होर्मुझची खाडी इराणनं बंद केलीच तर भारताचा पुढचा प्लॅनही तयार आहे। अशा वेळी भारत अमेरिका, नायजेरिया, अंगोला आणि ब्राझीलकडून तेल आयात करणार आहे। याशिवाय ज्यावेळेला तेलाच्या किमती कमी झाल्या असतात त्यावेळेस आपण आपलं जास्त तेल खरेदी करून ठेवतो आणि एवढंच नव्हे तर आज आपली रिफायनिंग कॅपॅसिटी ही एवढी जास्त आहे की आपण जगाच्या अनेक देशांना, खास तर युरोपमध्ये आपण पेट्रोल आणि डिझेलची जी निर्यात आहे ती करतो। तर म्हणून जरी कुठली सप्लाय चेन होर्मुझची डिस्टर्ब झाली तरी पण आपल्याकडे तेलाचे साठे भरपूर आहेत। आपण बाहेर होणारी निर्यात ही थांबवू शकतो आणि आपल्या मार्केटमध्ये तेलाच्या किमती वाढू नये म्हणून आपण अतिशय उत्कृष्टपणे आपली सप्लाय चेन मॅनेजमेंट आहे ती करू शकतो। तर म्हणजे थोडक्यात गल्फ ऑफ होर्मुझचा आपल्या सप्लाय चेन मॅनेजमेंटवरती किंवा तेलाच्या किमती वाढण्यामध्ये अजिबात फारसा परिणाम पडणार नाही। आपण जगाच्या तुलनेमध्ये कितीतरी जास्त चांगल्या पद्धतीने आपल्या तेलाच्या किमती ज्या आहेत त्या कंट्रोल करू शकतो। इराणनं होर्मुझची खाडी तेल वाहतुकीसाठी बंद केली तरी भारतीयांनी घाबरून जायचं कारण नाही, असं पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्ट केलंय। मध्य पूर्व आशियामध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून चिघळलेल्या भौगोलिक आणि राजकीय परिस्थितीवर भारताचं बारीक लक्ष आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून भारतानं तेलाची गरज भागवण्यासाठी विविध पर्याय शोधलेत। त्यामुळेच आपल्या देशाला होर्मुझ खाडीमधून येणाऱ्या तेलाच्या आयातीवर फार अवलंबून राहण्याची गरज नाही। आपल्या देशातल्या तेल कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे आणि होर्मुझ खाडी वगळता इतर मार्गांनी आपण तेल आयात करू शकतो। काहीही झालं तरी देशात तेलाचा साठा कमी पडू देणार नाही, असं हरदीप पुरी यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे कच्च्या तेलाच्या बाबतीत भारत पर्यायी देशांकडून तेल आयात करून मार्ग काढेल। मात्र हा संघर्ष जास्त काळ चिघळला तर भारतासह अख्ख्या जगाला महागाईचा सामना करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।